तर तिकडे नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि रामकुंडावरची अनेक जी मंदिरं आहेत ती सध्या पाण्याखाली गेलेत असं समजतंय। गंगापूर धरणासह विविध धरणांमधून विसर्ग सुरू आहे। नाशिकच्या होळकर ब्रिज खालून 13,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे आणि त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावध राहावं असा इशारा दिला गेलाय। नाशिकमध्ये पुराचा जो मापदंड म्हणून ओळखला जातो तो दुतोंड्या मारुतीच्या सुद्धा छातीपर्यंत पाणी आता आलेलं आहे। त्याच्यामुळे निश्चित नाशिककरांनी या क्षणाला फार सावध राहणं आवश्यक असेल। नदीकाठी विशेषतः राहणाऱ्या सगळ्या नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं असेल। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। रामकुंडावरची अनेक मंदिरं पाण्याखाली गेलीत। ही दृश्य सध्या आपण दुतोंड्या मारुतीची बघतोय। मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। पुराचं मापन करणारं हे एक ठिकाण आहे। अनेक मंदिरं आहेत रामकुंडावरची आपण दृश्य बघतोय जी पाण्याखाली गेली आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? अनेक मंदिरं पाण्याखाली गेल्याचं कळतंय, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय। नागरिकांना काय सूचना दिल्यात प्रशासनानं? रिद्धी, प्रशासनाच्या माध्यमातून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे टप्प्याटप्प्यानं नाशिकच्या धरणांमधून विसर्ग केला जातोय। आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर रामकुंड परिसराजवळ असलेला जो होळकर ब्रिज आहे त्या खालून जे जाणारं पाणी आहे ते साधारणपणे 14,000 क्युसेक वेगाने वाहतंय। त्यामुळे मोठा हा प्रवाह आहे। गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। महत्वाची बाब म्हणजे नाशिकच्या पुराचं जे मापदंड म्हणून ओळखलं जाणारा दुतोंडा मारुती आहे त्याच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। एकूणच पाणी पातळीमध्ये वाढ होते, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। जी निश्चित। किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।